राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वैभव हत्तुरे, सुरेखा काळे, सुकेशनी गंगोंडा यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी हत्तुरे वस्ती येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते। ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक आप्पासाहेब हत्तुरे यांनी भावुक होऊन सांगितले, वैभव हत्तुरे यांनी प्रभागात प्रचंड कामे केलेली आहे। एका विशिष्ट पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाला। या अन्यायाचे चोख उत्तर 15 तारखेला मतपेटीतून द्या। संपूर्ण पॅनलला विक्रमी मताधिक्याने निवडून द्या। उमेदवार वैभव हत्तुरे यांनी म्हटले, हा प्रभाग माझ्यासाठी फक्त मतदारसंघ नाही तर माझा परिवार आहे। पुन्हा संधी मिळाल्यास आधीपेक्षा दुपटीने विकास कामे करेन। सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोंडा यांनीही जनतेसाठी 24 तास कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले। उपस्थित नागरिकांनी मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही दिली। या सभेमुळे प्रभाग 25 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे। हत्तुरे कुटुंबियांच्या प्रभावामुळे आणि स्थानिक कामगिरीच्या जोरावर हा पॅटर्न मजबूत दिसत आहे। मग हा नगरसेवक कसा असायला पाहिजे? तुम्ही कोणीही त्यांच्या घरी गेल्यानंतर ताबडतोब आदराने तुम्हाला घरी बोलायला पाहिजे, तुम्हाला बसवायला पाहिजे, तुमचं काय अडचण विचारपूस करणार पाहिजे आणि तुमच्या जे का समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। नाहीतर असं घडतंय, मीटिंग मध्ये आहे, साहेब आंघोळ करत आहेत, साहेब कामात गुंतले, अशा प्रकारचे उत्तर मी राजकारण करत असताना त्या राजकीय नेत्यांचं हे गुण पाहून मी त्या राजकीय पुढाऱ्याच्या घरी परत देखील गेलेलो नाही। आणि आजकाल या पुढारी लोकांचं पाय पडण्याचे समोर मी उभा राहण्यासही 4 वेळा विचार करत असतो। मी वस्तीवाडच्या लोकांना कुटुंब म्हणून मागील 9 वर्षात काम केलो। मी 2017 राजकारणात आल्यावर माझ्या कुटुंबाने जे सांगितलं होतं मला की आपण हत्तुरे वस्तीचं देणे लागतं, आपण हत्तुरे वस्तीच्या आणि प्रभागाच्या प्रत्येक नागरिक हा आपला कुटुंब आहे असं आपण राहायचंय। तसं मी 9 वर्ष राहिलो। 9 वर्ष राहताना माझ्या भागामध्ये शक्य होईल ते विकास माझ्या हातून झालं आणि मी प्रभाग 25चा विकास करून दाखवला। परिस्थितीप्रमाणे काही निर्णय घ्यावे लागले आम्हाला, पण निर्णय घेण्याच्या आधी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं। पण त्यावेळी आज ते गोष्ट उघडकीस आणतंय की मला प्रत्येकाने सांगितलं होतं की ही लढाई तुमची नाही, ही लढाई प्रभाग 25ची आहे, ही लढाई आमची आहे। मी आज माझं डोर टू डोर आज संपलं, पण खरंच मी बोलू शकलो नाही, पण आजच बोलून मोकळं होतो की मला जे प्रेम मिळालं आणि तुमच्याकडून जे खरंच आम्हाला सन्मान मिळाला आणि त्याच्याबद्दल खूप मोठं ऋणी। जीवनात अनेक प्रसंग येतात की माणूस तिथे खचतय, तसं मी खचलो, पण तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो। चिन्ह बदलला, पण तुमची पाठिंबा आणि तुमची पाठ राखण ही कधी बदलली नाही। मला आता एकच सांगायचं आहे, हे विजय आमचं नसणार आहे, हे आपल्या सगळ्यांचं असणार आहे। कारण ह्या विजयामध्ये आमच्यापेक्षा तुमचं श्रेय मोठं असणार आहे आणि तुमच्या श्रेयासमोर आमचं काहीच नाही। आम्ही फक्त नावाला एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।